दक्षिण भारतात राजसत्ता बदलल्या, साम्राज्य कोसळली, पण एक वैभव आजही काळाच्या छातीवर पाय रोवून उभा आहे. दगडांमध्ये कोरलेलं लेणी मंदिराचं स्थापत्य. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे आणि आज मी उभा आहे बदामीच्या भूमीत. ही तीच भूमी आहे जिथे भक्ती, कला आणि शिल्पकारांच्या तपश्चर्येने लाल वालुकाश्म दगडात प्राण फुंकले. 1500 वर्षांनंतरही जिथे शिवाच्या तांडवाचा नाद घुमतो आणि विष्णूच्या दशावतारांची कथा शिल्पपटातून अक्षरशः जिवंत होते. पुढच्या काही क्षणात बदामीच्या लेणी मंदिरांचे रहस्य तुमच्यासमोर उलगडणार आहे. आज बदामीमधला पहिला दिवस आहे. काल रात्री हॉस्पिटल एक्सप्रेसनी बसलो आणि बदामी स्टेशनवरती उतरलो. मी साधारण 10:30 वाजता मी बदामीला पोचलो. इथे येऊन पहिले जर मी होमस्टे शोधला. पुढे बदामीच्या लेणींकडे जाणार आहे. सम्राट पुलिकेशी पहिला याच्या काळात चालुक्यांच्या साम्राज्याची राजधानी म्हणून उदयास आलेली बदामी आज कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात वसलेलं एक ऐतिहासिक नगर आहे. अवघ्या 5 मिनिटाच्या रिक्षाच्या प्रवासानंतर मी लेण्यांकडे जाणाऱ्या पायवाटेवरती उतरलो. माझ्यासमोर बदामीच्या लाल वालुकाश्म दगडांचा दिमाखात उभा असलेला तो अद्भुत डोंगर होता. होमस्टेपासून 1 किलोमीटरवरती अगस्त्य लेक आहे हा. तर पहिले मी लेणी मंदिरं फिरणार आहे आणि त्याच्यानंतर बदामी किल्ल्यावरती जाणार आहे. अगस्त्य तीर्थाच्या आजूबाजूला अनेक हेरिटेज साईट आहेत. लेणी मंदिरं, त्यावर बदामी किल्ल्याचा दक्षिण भाग, तर तलावाच्या पलीकडे म्युझियम, बदामी किल्ल्याचा उत्तर भाग आणि भूतनाथ मंदिर समूह आहे. बदामीचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली लेणी मंदिरे. लाल वालुकाश्म डोंगराच्या पोटात कोरलेला हा 4 लेण्यांचा समूह असून यात 3 हिंदू आणि 1 जैन लेणी आहे. केव्सच्या अलीकडे इथे यायसाठी तिकीट घ्यावं लागतं. त्याचं तिकीट घर आहे. 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि 25 रुपये एक्स्ट्रा कॅमेरासचे. तिथून राईट घेतला की वरती ही पहिली लेणी जी शिवाला समर्पित आहे. लेणी क्रमांक 1, शैव लेणी. लेणीच्या बाहेर शैव द्वारपाल आहे आणि त्याच्याखाली हत्ती व बैल यांचे 2 धड एकमुख झालेलं एक शिल्पश्लेष आहे. उजवीकडे भगवान शंकराची 18 हातांची भव्य तांडव मूर्ती. या एकाच शिल्पात भरतनाट्यम या नृत्य प्रकारातील 81 वेगवेगळ्या मुद्रांचे दर्शन घडते. शिवाच्या हातात सर्प, डमरू, जपमाळा आणि त्रिशूल आहे. तर सोबत नृत्य गणेश, वाद्य वाजवणारा गण आणि नंदीचे शिल्प कोरलेले आहे. हा कला आविष्कार बदामीच्या शिल्पकलेचे जिवंत प्रतीक आहे. बाजूलाच देवीचे रौद्र रूप म्हणजे महिषासूर मर्दिनीचे शिल्प आहे. इथंच कार्तिकीय आणि गणेशाचेही कोरीव काम आहे. येथील अर्धनारेश्वराचे शिल्प शिव आणि शक्तीचे एकरूपतेचे दर्शन घडवते. पायातील नुपूर, हातातील कमळ आणि कंकणे पार्वतीचे अस्तित्व दर्शवतं. तर व्याघ्र चर्म, नागबंध, मस्तकी असलेला अर्धचंद्र शिवाची ओळख पटवतो. याच लेणीतील हरिहरेश्वराची मूर्ती शिव आणि विष्णू एकच आहेत हा संदेश देऊन शैव वैष्णव पंथातील वाद निरर्थक ठरवते. लेणीच्या छतावर वेटोळ्यावर आरूढ झालेले
नागराज शिल्प आवर्जून पाहण्यासारखे आहे. प्रत्येक खांबावरील कोरीव काम आणि छतांवरील लक्षवेधी शिल्पकला पाहण्यासाठी थोडा वेळ द्यायलाच हवा. पहिली लेणी पाहून पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर आपण दुसऱ्या अर्थात वैष्णव लेणीजवळ पोहोचतो. लेणीजवळ आलो होतो तर एक गोष्ट काय झाली की एका बाईची पर्स एका माकडाने पळवली. आता इथे सगळी लोक सामान जे माकड खाली फेकत आहे ते जमा करण्यामध्ये लागले. लेणी क्रमांक 2 वैष्णव लेणी. ओसरी, सभामंडप, अर्धमंडप, आधारस्तंभ आणि शेवटी गर्भगृह असा या सर्वच लेण्यांचा जवळपास आराखडा आहे. या लेणीत त्रिविक्रमाची भव्य मूर्ती आहे, ज्यात वामन 3 पावलांनी त्रिलोक व्यापत असल्याचे दर्शवले आहे. राजा बळीला दान देण्यापासून रोखणाऱ्या शुक्राचार्यांसह हा संपूर्ण प्रसंगच जणू दगडात जिवंत झालेला आहे. येथील छतावर विष्णूचा पहिला अवतार असलेल्या मत्स्याचे सुंदर अंकन आहे. हिरण्यकशाचा वध करून पाताळात गेलेल्या भूदेवीला वराह अवताराने आपल्या सुळावर उचलून वर आणल्याचा प्रसंगही इथे साकारलेला आहे. पुढे हम्पीच्या विजयनगर साम्राज्यानेही राजचिन्ह म्हणून वापरले. मे महिन्यातील रणरणते ऊन असूनही लेण्यांच्या कपारीत सुखद गारवा होता. मोजके देश-विदेशातील पर्यटक आणि स्थानिक वगळता फारशी गर्दी नसल्याने शांतपणे फिरता येते. दोन नंबरची लेणी बघून या भुयारी मार्गावाटे मी आता लेणी क्रमांक 3 जवळ आलो. अगस्त्य लेक, बदामी किल्ला आणि बदामी गाव यांचा खूप मस्त व्ह्यू इथून दिसतो. समोर दिसणारं गेट बदामी किल्ल्याच्या दक्षिण भागावर नेतं. काही कारणास्तव ते आता बंद आहे. लेणी क्रमांक 3 महाविष्णू लेणी. या भव्य लेणीच्या डावीकडे असलेली अष्टभुज मूर्ती द्वारपाल नसून स्वतः विष्णूच आहे. येथे ही त्रिविक्रमाची देखणी मूर्ती आहे. आतमध्ये गदेला टेकून उभा असलेला हा नरसिंह. त्याच्या मस्तकावरील कमळ आणि बारकाईने कोरलेली आभूषणे लक्ष वेधून घेतात. सोबत भक्त प्रल्हाद आणि मानवरूपी एक गरुडही आहे. बदामीच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींपैकी सर्वात दुर्मिळ मानली जाणारी अनंत विष्णूची मूर्ती ह्याच लेणीत आहे. शेषनागाच्या वेटोळ्यावर पहुडलेल्या मूर्तीपेक्षा ही वेगळी असून यात विष्णू मस्तकी शेषाचा फणा धारण करून ललित आसनात विराजमान आहे. त्याच्या डोक्यावरील मुकुट इंडो ग्रीक शैलीची आठवण करून देतो. छतावर अष्टदिक्पाल आणि देवेंद्र, कुबेर आणि ब्रह्मा, शिवपार्वती आणि गणेश कार्तिकेय यांचे सुंदर अंकन आहे. या लेणीतील छतावरील काही ठिकाणी मूळ रंगाचे अवशेषही दिसतात.
चौथी लेणी म्हणजे चालुक्य राजांच्या सर्वधर्म सहिष्णुतेचे प्रतीक आहे। या समूहातील ही एकमेव जैन लेणी आहे। येथे पार्श्वनाथाची मस्तकावर नागाचा फणा असलेली उठावदार मूर्ती आहे। भिंतीवर तीर्थंकरांचे अप्रतिम शिल्प कोरलेले आहे आणि गर्भगृहात भगवान महावीरांची ध्यानस्थ मूर्ती आहे। पुलकेशी पहिला याचा राजकवी रविकीर्ती हा जैन धर्मीय असल्याने त्याच्या सन्मानार्थ ही लेणी खोदली गेली असावी। येथील मूर्तिकलेतील प्रयोग आणि त्यांचे गूढ आजही अभ्यासकांना आश्चर्यचकित करतात आणि पर्यटकांना भुरळ घालतात। इथला प्रत्येक दगड आणि प्रत्येक स्थळ कोणत्या ना कोणत्या पौराणिक किंवा ऐतिहासिक संदर्भाने जिवंत आहे। पुढील भागात बदामीशी निगडीत असलेल्या आख्यायिका आपण जाणून घेणार आहोत। बदामी किल्ला आणि उर्वरित देखणा भाग फिरून इथल्या मंदिर स्थापत्याच्या अजाणत्या बाजू उलगडणार आहोत। मी विशाल देवरे, भेटूया पुढील भागात।